नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला शिकवते की दुसऱ्याला खाली ओढण्याच्या नादात आपण स्वतःच कसे एका मोठ्या जाळ्यात अडकू शकतो. ही गोष्ट आहे ईर्षेची आणि त्यातून येणाऱ्या गुलामगिरीची. सचित्र बालकथा या मालिकेतून घेतलेली ही एक अगदी साधी, सरळ गोष्ट आहे, पण तिचा अर्थ खूप खोल आहे. चला तर मग सुरू करूया. तर गोष्ट सुरू होते एका सुंदर, शांत जंगलात. इथे गाय आणि एक घोडा दोघेही अगदी मजेत एकत्र राहत होते. पण जरी बाहेरून सगळं शांत दिसत असलं ना, तरी घोड्याच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं. त्याच्या मनात ईर्ष्येची आग पेटली होती. त्याला वाटायचं की गाईला तिच्या शिंगांमुळेच सगळा चांगला चारा मिळतोय आणि आपल्यावर अन्याय होतोय. अशी तुलना करण्याची भावना आपल्याला पण कधीतरी येते, नाही का? आणि मग याच जळफळाटामुळे स्वतःच्या मनाला शांत करण्याऐवजी घोड्याने गायीला धडा शिकवण्यासाठी एक कपटी डाव रचायला सुरुवात केली. आणि नेमकं त्याच वेळी तिथून एक माऊस जात होता. तो दोन्ही प्राण्यांकडे मोठ्या अपेक्षेने बघत होता. घोड्याला वाटलं, अरे वा, ही तर आयती संधीच चालून आली आहे. आता इथली गंमत बघा. घोड्याने त्या माणसाकडे आपला मालक म्हणून पाहिलंच नाही. त्याला वाटलं, हा तर फक्त एक साधन आहे, एक हत्यार आहे, ज्याचा वापर करून मी माझं ध्येय गाठू शकेन. आणि मग सुरू झाला तो संवाद, तो सौदा, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. कथेचा हाच तो निर्णायक क्षण आहे. घोडा स्वतःहून पुढाकार घेतो. तो माणसाला सांगतो की त्या गायीकडे तुझं लक्ष आहे ना, जा, तिचं दूध पिऊन तुझी भूक भागव. माणूस एक साधीशी पण महत्वाची अडचण सांगतो. तो म्हणतो, अरे पण ती गाय तर माझ्यापेक्षा खूपच चपळ आहे, मी तिला पकडणार तरी कसा? आणि हाच तो क्षण होता. इथेच घोड्याने सगळ्यात मोठी चूक केली. त्याने त्या माणसाला सांगितलं, काही काळजी करू नकोस, तू फक्त माझ्या पाठीवर बस, मी त्या गायीपेक्षा कितीतरी वेगाने धावतो. म्हणजे बघा, एका छोट्याशा फायद्यासाठी त्याने स्वतःच्या स्वातंत्र्याचा सौदा केला. ठीक आहे, माणसाने घोड्याचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. पण त्यानंतर जे घडलं ना, त्याने कथेला एक असं वळण दिलं ज्याची घोड्याने कल्पनाही केली नव्हती. गायीच्या मागे धावण्याआधी त्या माणसाने चतुराईने घोड्याच्या तोंडाला लगाम घातला. म्हणजे आधी त्याने घोड्यावर आपलं नियंत्रण पक्कं केलं. आणि यातला विरोधाभास बघा. ज्या घोड्याच्या वेगावर तो एवढा गर्वाने बोलत होता, त्याच वेगाचा वापर करून माणसाने गायीला अगदी सहज पकडलं. तर असं आहे, घोड्याचं ध्येय तर पूर्ण झालं. गाय खाली मान घालून उभी होती. पण त्यासाठी त्याला स्वतःच्या स्वातंत्र्याची, म्हणजे सगळ्यात मोठी किंमत मोजावी लागली. त्या दिवसापासून घोडा आणि गाय दोघेही त्या माणसाचे गुलाम म्हणून राहिले. यातून आपण पहिला धडा काय शिकतो? तर ईर्षेची आग फक्त समोरच्यालाच जाळत नाही, ती सर्वात आधी आपल्याला भस्म करते. ही आग फक्त लक्ष्यापर्यंत थांबत नाही. आणि ह्या कथेचं अंतिम सार हेच आहे की दुसऱ्याचं वाईट करण्याच्या नादात घोड्याने सगळ्यात जास्त नुकसान स्वतःचंच करून घेतलं. तर ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते. जेव्हा आपण इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी, त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी काहीही करायला तयार होतो, तेव्हा आपण स्वतः काय गमावत आहोत याचा विचार करतो का? कुठेतरी आपण आपलंच स्वातंत्र्य तर पणाला लावत नाही ना? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, माहिती का?